नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गणिताच्या भरपूर सरावासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. प्रकरण 9 नफा तोटा, स्वाध्याय 9.5. एक साडी रुपये 1500 मध्ये विकत घेतली जाते आणि रुपये 2400 मध्ये विकली जाते, तर होणारा नफा आहे. 2400 मधून 2 शून्य काढून टाकले तर 24 मधून 15 वजा करायचे, 9 राहतात. 900 रुपये नफा. पर्याय क्रमांक बी. प्रश्न दुसरा. एका माणसाने एक जुना टेबल 2450 रुपयांना खरेदी केला आणि त्याच्या दुरुस्तीवर रुपये 150 खर्च केले. जर त्याने तो टेबल 3600 रुपयांना विकला तर त्याला किती नफा झाला? $2450 अधिक 150 0062 आणि 3600ला विकला. 0001 1000 रुपये नफा. पर्याय क्रमांक ए. रुपये 1000 नफा झाला. प्रश्न तिसरा. एका माणसाने एक कॉट रुपये 3650ला खरेदी केला आणि त्याच्या दुरुस्तीवर रुपये 650 खर्च केले. त्याने ते रुपये 5480ला विकला. त्याला किती लाभ झाला? यातही तसंच आहे. 3650 अधिक 650 म्हणजे 4300. 3650 अधिक 650 म्हणजे 4300 आणि 5480 मधून वजा करायचे. म्हणजे 1180. पर्याय क्रमांक सी. 1180 रुपये नफा झाला. प्रश्न चौथा. 11.5 लाख रुपयांना एक जुने घर विकत घेऊन 2.5 लाख रुपये खर्च करून ते दुरुस्त केले व ते 15 लाख रुपयांना विकले. या व्यवहारात झालेला नफा किती? 11.5 लाख आणि 2.5 लाख म्हणजे हे झाले 14 लाख आणि 15 लाखमधून 14 लाख वजा केले तर 1 लाख उरला. ₹1,00,000 रुपये नफा. पर्याय क्रमांक बी. 1,00,000 रुपये नफा झाला. प्रश्न 5. एका माणसाने एक रिक्षा रुपये 87,000ला खरेदी केली व तिच्या दुरुस्तीवर त्याने रुपये 8,000 खर्च केला. त्याने ती रुपये 94,900ला विकली. त्याचा नफा अगर तोटा किती झाला? 87,000 अधिक 8,000 95,000 आणि विक्री किंमत कमी आहे. 94,900 वजा केले म्हणजे तोटा झाला.
इथे 10तून 9 गेले 1, इथे 0 0, 100 रुपये तोटा. विक्री किंमत कमी आहे म्हणून तोटा. पर्याय क्रमांक सी, तोटा रुपये 100. प्रश्न 6वा. रजतने एक जुने ट्रॅक्टर रुपये 3,00,000 ला विकत घेतले. त्याने त्याच्या दुरुस्तीवर रुपये 33,500 खर्च केले. त्याने ते ट्रॅक्टर रुपये 4,23,050 ला विकले. त्याला किती नफा झाला? $3,00,000 अधिक 33,500, 0,0,5333 आणि 4,23,500. याच्यातून 3,33,500 वजा केले. 0,0,0,0. इथे 2चे 12 झाले, 12तून 3 गेले 9 आणि इथे पुन्हा 0. 90,000 रुपये. पर्याय क्रमांक डी, रुपये नफा 90,000. प्रश्न 7वा. एका दुकानदाराने रुपये 80 डझनाच्या दराने 5 डझन चॉकलेट खरेदी केले. जर त्याने रुपये 10 या दराने प्रत्येक चॉकलेट विकले तर त्याला किती नफा होईल? एक डझन म्हणजे 12 आणि 5 डझन म्हणजे 60. 12 चॉकलेट 80 रुपयाचे घेतले तर 5 डझन घेण्यासाठी 400 रुपयाचे घेतले आणि विकताना 10 रुपयाचं एक विकलं आहे. मग 60 चॉकलेट होते म्हणजे हे 600 झाले. मग 600मधून हे 400 वजा केले तर आले 200 रुपये. 200 रुपये नफा. पर्याय क्रमांक डी, रुपये 200 नफा होईल. प्रश्न 8वा. एका दुकानदाराने एकाच पुस्तकाच्या 200 प्रती रुपये 10,000ला विकल्या आणि त्याला रुपये 840 नफा झाला. तर प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती? $10,000मधून 840 वजा केले. 0,619 ही खरेदी किंमत झाली. $10,000मधून 840 वजा केले तर ही खरेदी किंमत आली. पण ही खरेदी किंमत 200 पुस्तकांची आहे म्हणून याला 200ने भागलं की एका पुस्तकाची खरेदी किंमत येईल. आता 0 0 गेला आणि 916/20 करू. 20 चौक 80, 20 पंचे 100 आणि 20 8 160 म्हणजे 25 रुपये 80 पैसे. 45 रुपये 80 पैसे. पर्याय क्रमांक ए, 45 रुपये 80 पैसे.
माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, खूप अभ्यास करा, सबस्क्राईब देखील करा. गुड बाय.